नमस्कार, एनटीव्ही न्यूज मराठीच्या महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आणि आता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा। महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असं ज्यांना वाटतं ते भ्रमात आहे। या सर्व प्रकारात तुमचंच वस्त्रहरण झालंय। कोकणातही धुराळा उडवताना तेच घडलं। तुमच्या नंगेपणास कोकणातील भूतही घाबरत नाही। तेथे देवादिकांचं काय घेऊन बसलात अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकणातील सभेवर निशाणा साधण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये तू मे झाल्याचं पाहायला मिळालंय। निधीच्या मागणीवरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली। तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते। परिणामी बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली। पुण्यातील वालचंदनगर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्या संकल्पनेतून वालचंदनगरमध्ये जुनं वालचंदनगर पुन्हा बनवायचंय ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भरणे यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवत हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला। वैभववाडीतील भाजपच्या 7 नगरसेवकांनी राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी मजबूतीने निवडणुकांना सामोरं जाण्याचा विश्वास व्यक्त केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पाय जिथे लागतात तिथे भाजपचं कमळ फुलतं अशी प्रतिक्रिया तेली यांनी व्यक्त केली। अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा होती। मात्र राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत हा मला नव्हे तर रोहित पवारांनाच मोठा धक्का आहे, त्यांच्या नैतिकदृष्ट्या पराभव झालाय असा पलटवार राम शिंदे यांनी केला। भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावे, त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यांच्यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली। गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राम कदम यांनी काँग्रेसची भाषा बोलणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे। मोठ्या आजाराच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी आमच्या कळमनुरी येथील कार्यालयाशी संपर्क साधा असं आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी येथील माजी आमदार मारुतराव शिंदे मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात व्यक्त केलंय। सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं असं विधान केलं। हे ऐकून थोडं हसू आलं असं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले। शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहे, त्यांनी कधी कुस्ती खेळली होती असा सवाल खोत यांनी केलाय। राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या कामासाठी भरीव निधीची मागणी केली आहे। तर विविध विकास कामांसाठी सत्तार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 120 कोटींच्या निधीची मागणी केली। तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंती देखील यावेळी त्यांनी केली। अमित शहा हे 2 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आले होते। यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती। शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही, जनादेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षासोबत गेल्याचं भाजपाचे राष्ट्रीय नेते शहा म्हणाले होते। तर शहा यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शहा यांना 1.25 वर्षांनी शुद्ध आली याचा मला आनंद असल्याचं म्हटलंय। राम तेरी गंगा मेली सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेले 58 वर्षीय अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालंय। तर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली आहे। प्रकृती बिघडल्यानं राजीव कपूर यांना इनलिक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तर यावेळी अभिनेत्री करीनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर हे देखील रुग्णालयात आले होते। लाखो प्रयत्न करूनही डॉक्टर राजीव यांचा जीव वाचवू शकले नाही असं रणधीर कपूर म्हणाले। महाराष्ट्रात कोणी चाणक्य विनक्य चालणार नाही। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांचं सरकार अत्यंत मजबूतीनं उभं आहे, त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून देखील विरोधकांच्या हाती काही आलं नाहीये अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली।
उमरगा तालुक्यातील कोळसुण कल्याणी ग्रामपंचायतीत मोताबाई किसन पवार या महिला सरपंचपदी तर नामदेव व्यंकट ढगे हे पुन्हा उपसरपंचपदी निवडून आले। राजकारणासह समाजकारण करून ग्रामस्थांमध्ये आपला नावलौकिक मिळवलेल्या नामदेव ढगे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय। पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपला याच पेन्शनधारकांचा शाप लागलाय, ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा एकही आमदार निवडून आला नाहीये, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय। तसेच भाजपच्या 5 वर्षाच्या राजवटीत राजकीय द्वेषातून बंद केलेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शन आता पुन्हा पूर्ववत सुरू करू असंही मुश्रीफ म्हणाले। मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात ओबीसीच्या मेळाव्यात बोलताना ओबीसीचा उपमुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती। तर यावर बोलताना राज्याची परंपरा पाहता अनेक जण मुख्यमंत्री झाले, यात वडेट्टीवार यांना ओबीसीचा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटत असेल तर त्यांच्या इच्छेला माझ्या शुभेच्छा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे। सतेज पाटील यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत असून कोरोनावर मात करून लवकरच आपल्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल असं देखील सतेज पाटील म्हणाले। बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलंय। शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागलाय। राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्यानं बीडमधील राजकीय समीकरण बदललंय। शिवसंग्रामचे विनोद हातांगडे यांच्यासह तब्बल 150 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्यानं शिवसंग्रामला मोठा धक्का बसला। शेवगाव तालुक्यातील रेणुका माता मल्टीस्टेज कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचा उत्कृष्ट कर्मचारी आणि उत्कृष्ट शाखा सन्मान सोहळा रेणुका भवन अहमदनगरमध्ये ते पार पडलाय। तर यात शिपाई, क्लार्क, मॅनेजर आणि शाखा यांचा सन्मान करण्यात आला असून यामध्ये सर्वप्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट शाखा असलेल्या शेवगाव या शाखेनं पटकावलाय। मालेगाव तालुक्यातील घरकुल योजना पूर्ण होऊनही आर्थिक मूल्यांकनाअभावी लाभार्थी वंचित राहतात, ही अत्यंत खेदाची बाब आहे। जिल्ह्याच्या तुलनेत घरकुल योजनेत मालेगाव तालुका सर्वात मागे आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसात योजनेसंबंधीची दिलेली उद्दिष्ट पूर्ण करून जनतेची कामं मार्गी लावा अशा सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या। विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवाराच्या कथित घोटाळ्यावरून राळ उठली आहे। ठाकरे सरकारकडून या योजनेवरील आक्षेपानंतर चौकशीचा निर्णय घेतला आणि आता या योजनेच्या कथित घोटाळ्याच्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनानं नियुक्त केलेल्या समितीनं सोलापूरमध्ये दाखल होत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्याकडून माहिती घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे। मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्यानं लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे याबाबत विचार राज्य सरकार करत आहे। अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची देखील तपासणी केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना आमचे जुनं प्रेम असल्याचं सांगितलंय। दरम्यान वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे, हे आपलं व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचा टोला देखील नितेश राणे यांनी लगावलाय। 2 महिन्यांपासून शाळा कॉलेज सुरू झालंय, मात्र बीडमध्ये अद्याप विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय झाली नाहीये। विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी कोरोना काळात कैद्यांना ठेवण्यात आलं, मात्र जेल प्रशासन आता या कैद्यांना बाहेरच काढत नाहीये। याचा नाहक फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होऊ लागली आहे। औरंगाबाद जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या पिशोर ग्रामपंचायतीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या पॅनलमुळे चर्चेत आलेली ही निवडणूक सरपंच आणि उपसरपंच पदासाठी झालेल्या मतदानामुळे पुन्हा चर्चेत आली आहे। माजी सरपंच पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही पॅनलला ऐनवेळी पाठिंबा देत संजना जाधव यांचे समर्थक बाळा
बाळासाहेब जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष निवडणूक जिंकलेल्या उमेदवार सविता नवले यांचा 5 आणि उपसरपंच पदाचे उमेदवार महादूत जाधव यांचा प्रत्येकी 5 मतांनी पराभव केलाय. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी वर्गणीच्या नावानं भाजपचे पुढारी खंडणी गोळा करत आहे. वर्गणी द्या नाहीतर तुम्ही देशद्रोही असं वातावरण निर्माण करणारे हे नवे खंडणीखोर तयार झाले असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केलाय. तर त्यांच्या या आरोपाचं हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पडसाद उमटले असून श्रीरामपूरमध्ये कानडे यांचा भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आलाय. तर कानडे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येते. कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मुंबईसारख्या शहरातही बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विशेषतः मराठी तरुणींसाठी एक मेगा प्लॅन आखण्यात आलाय. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे. मुंबईत 65 ठिकाणी स्ट्रीट हब उभारलं जाणार आहे. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे हब सुरू असतील. या ठिकाणी स्ट्रीट फूडचे स्टॉल उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र भरताना आपल्या उत्पन्नाविषयी खोटी माहिती दिली. तसेच त्यांचं नाव नितीन जयराम गडकरी आहे की नितीन जयराम बापू गडकरी आहे असं ते स्पष्ट नाहीये. तर निवडणुकीत अनेक मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान झालं असतानाही केंद्र प्रमुखांनी मतदान प्रक्रिया सुरूच ठेवली. मतदारांच्या नोंदणीमध्ये देखील मोठा घोळ होता. या सर्व बाबी विचारात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावरील निर्णय राखीव ठेवलाय. खड्ड्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस, संदेश वरक आणि ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बेळगाव राजमार्ग रोखून धरत रास्ता रोको केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चव्हाण यांनी भेट देत या रस्त्यासाठी निधी मंजूर नसल्यानं आपण कोणतंही आश्वासन देऊ शकत नाही असं सांगितलंय. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील डिलिव्हरी प्रायव्हेट कुरिअर कंपनीच्या गोडाऊनमधील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळवली होती. या तिजोरीत 2.5 लाख रुपये होते. तर या चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मोठ्या शिताफीनं कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय यालाच अटक केली आहे. YouTube आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यता प्राप्त पत्रकारिता नाही. अनेक प्रकरणात कारवाई करण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतली. ते मानांकित जर्नलिझम नाही असं वक्तव्य करणाऱ्या माहिती व जनसंपर्क संचालनालय औरंगाबाद मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांची विभागीय चौकशी, निलंबन हे कार्यालयीन सोपस्कार न करता त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी करत MDMAने वसमत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करण्यात याव्या असं आवाहन देशाला केलं. तर या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रानं तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा 2 संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारं पत्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर रेल्वे स्टेशन जवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रलंबित झालेला पूर्णाकृती पुतळा बसवण्याबाबतचं निवेदन श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना RPI फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिलंय. बर्दापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक यांचं बांधकाम तात्काळ चालू करा. पुतळा विटंबना प्रकरणातील सूत्रधार आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक करा. गायरान पोर्ट खराब काढून तात्काळ 7/12 नोंद घ्यावी अशा विविध मागण्यांसह रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. ऊस दराबाबत 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना स्थळावर आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणी इंदापूर न्यायालयात ते हजर झाले होते. त्यांना काढण्यात आलेलं वॉरंट इंदापूर न्यायालयानं रद्द केलं असून इतर खटल्याप्रमाणे याही खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भाग अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शिरल्यावर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये शिरल्याचा भास होतो. इतकं देखणं आणि सुसज्ज रुग्णालय गडचिरोलीमध्ये उभं राहिले तर हे रुग्णालय उभं करण्यात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली टीमनं या हॉस्पिटलसाठी जीवापाड मेहनत घेतली म्हणून जिल्हाधिकारी सिंगल यांचं अभिनंदन करत IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांचं कौतुक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळ यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या बुलेटिन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.